Hello everyone. In the last lecture, we already seen that what is the procedure of construction of mean chart and range chart. In this lecture, we are going to see what is the actual calculation or what is the actual construction of mean and range chart. Okay, this is example number one. You are given the values of sample means, that is x bar, and the range, that is r, for 10 samples of size 5 each. Draw mean and range chart या ठिकाणी सांगितले बघा. Draw mean and range chart and comment on the state of control of the process. ओके, तर याच्यामध्ये काय सांगितले बघा, हे जे दिलेले एक्झाम्पल आहे त्याच्यावरून तुम्हाला मीन आणि रेंज चार्ट ड्रॉ करायचा आहे. ओके, मीन आणि रेंज चार्ट ड्रॉ केल्यानंतर काय कमेंट करायचे बघा, the state of control of the process, that is state whether the production process is under control, that is in control, or out of control. ओके, मग आता इन कंट्रोल कधी किंवा अंडर कंट्रोल कधी असते आणि आउट ऑफ कंट्रोल कधी असते हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, ह्याच्यामध्ये आपण ते पाहूया. आता सॉरी, फर्स्ट काय दिले बघा, सॅम्पल नंबर्स दिलेत 1 to 10, त्यांचा रिस्पेक्टिव्हली मीन्स दिलेत आणि त्यांचे रिस्पेक्टिव्हली रेंज दिले. आता याच्यामध्ये तुम्हाला काय ब्रॅकेटमध्ये दिलेत बघा, गिवन फॉर n इज इक्वल्स टू 5, n इज इक्वल टू 5 दिलेला आहे. याचा अर्थ काय, सॅम्पल साईज आहे. स्मॉल एन आपली सॅम्पल साईज असते आणि कॅपिटल एन काय असतो, पॉप्युलेशन साईज असते. म्हणजे आपण लास्ट सेमिस्टरला समेशन एक्स डिवायडेड बाय एन करत होतो, त्याच्यामध्ये तो पॉप्युलेशन मीन कॅल्क्युलेट करत होतो. या ठिकाणी स्मॉल एन इज इक्वल्स टू 5 याचा अर्थ सॅम्पल साईज इक्वल्स टू 5, दॅट इज each sample, that is first sample consists of 5 units or 5 products, असं त्याचा अर्थ होतो. सॅम्पल साईजचा अर्थ काय होतो की टोटल नंबर ऑफ युनिट्स और आयटम्स इन दिस सॅम्पल. आता पहिल्या सॅम्पलमध्ये त्याची पहिल्या सॅम्पलची साईज 5 आहे, याचा अर्थ काय की पहिल्या सॅम्पलमध्ये 5 युनिट्स आहेत किंवा 5 प्रोडक्ट आहेत. या 5 प्रोडक्टच्या वजनांचा काय असेल, मीन हा 43 आहे. मग वजन असेल किंवा ते कॅपॅसिटी असेल, ओके, वेट असेल, कॅपॅसिटी असेल, आणि त्यांची रेंज काय आहे तर 5 दिलेले आहे. ही रेंज 5 दिले. रेंज याचा अर्थ काय, द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू. ओके, अशा पद्धतीने दिलेली इन्फॉर्मेशन आहे. फक्त इतकं किमान लक्षात ठेवा की हा जर n चेंज झाला तर तुमचे हे कॉन्स्टंट चेंज होतात, म्हणजे ते एक्झाममध्ये तुम्हाला दिले जातात. फक्त एक्झाम्पल वाईज ते आपल्याला वेगवेगळे कॅल्क्युलेशन असणार आहे. म्हणजे n इज इक्वल टू 5 असेल त्यावेळेला तुमचा A2 चेंज होईल, त्यानंतर D3 वेगळा असेल, D4 वेगळा असेल. ओके, n इज इक्वल टू 6 दिला असेल तर तुमचा A2, D3, D4 तुमचं काय असेल ते वेगवेगळं असेल. ओके, ते आपण एक्झाम्पल वाईज पाहत जाऊया. आता हे काय दिले बघा, गिवन फॉर n इज इक्वल्स टू 5, A2 0.58, D3 0 आणि D4 इज 2.11. आता इतकी माहिती दिल्यानंतर आपण कॅल्क्युलेशन काय आहे ते बघूया. ओके, सोल्युशन बघा, हिअर नंबर ऑफ सॅम्पल्स k इज इक्वल्स टू 10. आता इथं सॅम्पलला त्यांनी नोटेशन काय वापरले, टोटल नंबर ऑफ सॅम्पलला k वापरले, k नोटेशन, किंवा n वापरलं तरी चालू शकतं, n और k. ओके, आता सॅम्पल साईज काय दिले बघा, n इज इक्वल्स टू 5, तुमका गिवन A2 0.58, D3 0 आणि D4 2.11. आता या व्हॅल्यू इथं दिलेल्या आहेत. ओके, त्या तुम्ही इथं सोल्युशनमध्ये लिहून घेतलं. आता मीन चार्टचं कन्स्ट्रक्शन करताना फर्स्ट स्टेप काय असते ते तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की बघा, फर्स्ट स्टेप सांगितलेलं आहे, कॉम्पिटिशन ऑफ ग्रँड मीन अँड मीन ऑफ रेंज. ग्रँड मीन नथिंग बट मीन ऑफ रेंज म्हणतो आपण त्याला. जसं आपण एक्स बारचा फॉर्म्युला काय होता बघा लास्ट सेमिस्टरमध्ये, समेशन एक्स डिवायडेड बाय एन होता. तर या एक्स म्हणजे काय होत्या, तर या व्हॅल्यू होत्या. ओके, त्यामुळे फक्त एक्स लिहित होतो आपण. आता जे मीन दिलेत त्यांचा पुन्हा मीन शोधायचा, त्यामुळे समेशन एक्स बार येईल. या ठिकाणी नोटेशन दिलेत बघा, समेशन एक्स बार अपॉन एनच्या ऐवजी त्यांनी नोटेशन काय वापरले, के वापरले, तुम्ही एन वापरू शकता. ओके,
आता 442 ही कशाची सम आहे बघा, तर या सर्वांची सम आहे. सगळ्या व्हॅल्यूंची बेरीज करतोय आपण, म्हणजे 442 आले अपॉन किती 10, म्हणजे 10 सॅम्पल्स आहेत. ओके, दे इज इक्वल्स टू 44.2 अँड रेंज दॅट इज मीन ऑफ रेंज आर बार इज इक्वल्स टू. मग रेंजचा मीन फाइंड करण्यासाठी काय करणार आपण, या रेंजची सम केली पाहिजे. मग ती किती आली बघा, 58 आलेली आहे. आणि अपॉन एन टोटल नंबर ऑफ सॅम्पल्स अँड 10 आहे इज इक्वल्स टू 5.8. ओके, आता ही फर्स्ट स्टेप झाल्यानंतर सेकंड स्टेप बघा. सेकंड स्टेप काय बघा, कॅल्क्युलेशन ऑफ कंट्रोल लिमिट्स. आता मीन चार्टसाठी कंट्रोल लिमिट्स वेगळे असतील, रेंज चार्टसाठी वेगळे असतील. ओके, आता मीन चार्टसाठी आपण बघूया. इथं लिहिलेलं आहे बघा, फॉर मीन चार्ट. ओके, मग आता याच्यामध्ये काय काय कंट्रोल लिमिट्स येतात बघा. CL एक्स बार किंवा CL म्हणा फक्त, CL इज इक्वल टू डबल एक्स बार असा फॉर्म्युला आहे त्याचा, एक्स डबल बार म्हणा. ओके, आता एक्स डबल बारचं व्हॅल्यू किती आली, तर 44.2 ही व्हॅल्यू आलेली आहे. त्यामुळे ती CL तुमचा 44.2 असेल. म्हणजे ड्रॉ CL ॲट 44.2. ओके, वाय अक्षावर 44 ज्या ठिकाणी असते, 44.2 ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुमची हॉरिझॉन्टल लाईन आहे. UCL बघा, UCL इज इक्वल टू एक्स डबल बार प्लस A2R बार, हा तुमचा फॉर्म्युला आहे. एक्स डबल बार प्लस A2R बार, याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. बघा काय काय ना, एक्स डबल बार काय आहे, 44.2 आहे. ओके, हां. ओके, आता याच्यामध्ये प्लस A2 केलेला आहे. A2 म्हणजे काय दिलेलं आहे बघा, तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे 0.58 दिलेलं आहे. ओके, मल्टिप्लाय बाय आर बार, दॅट इज आर बार काय आलेला आहे तुमचा 5.8 आलेला आहे. मग आता पहिली स्टेप काय येणार, की मल्टिप्लिकेशन करतोय आपण. ओके, मल्टिप्लिकेशन काय आलं बघा, याचं 44.2 आहे असंच ठेवलेलं आहे, आणि 0.58 इंटू 5.8 3.36. आता यांची सम काय येते बघा, तर 47.56 ही त्याची सम येते. त्याच पद्धतीने आता LCL एक्स बार म्हणजे काय बघा, एक्स डबल बार मायनस A2R बार, म्हणजे फक्त या ठिकाणी प्लस केलेला आहे UCL मध्ये, फक्त इथं मायनस करायचं. म्हणजे काय येणार बघा, 44.2 मायनस 0.58 मल्टिप्लाय बाय 5.8. म्हणजे कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत बघा, या एक्स डबल बार 44.2 आहे. ओके, जो तुम्ही इथे या ठिकाणी कॅल्क्युलेट केला. मायनस A2 याचा अर्थ 0.58 तुम्हाला इथे दिलेला आहे. ओके, मल्टिप्लाय बाय आर बार तुम्ही या ठिकाणी 5.8 कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे काय ना, 44.2 मायनस 3.36 याची व्हॅल्यू काय येते बघा, तर 40.83. या ठिकाणी तुमच्या 3 व्हॅल्यू किंवा 3 लाईन्स तुम्ही ड्रॉ करायचे. म्हणजे काय येणार बघा, CL काय आला बघा 44.2. ओके, UCL कुठे येणार, जी तुमची व्हॅल्यू असेल ती 47.56. ओके, आणि LCL कुठे येणार, लास्ट 40.8 वर येणार किंवा 83 वर येणार. ओके, या ठिकाणी हा तुमचा कंट्रोल चार्ट असेल. ओके, पाहूया आपण ते. आता या ठिकाणी कंट्रोल चार्ट दाखवलेला आहे बघा. आता CL कुठे ड्रॉ केलेला आहे बघा या ठिकाणी. आता एक्स ॲक्सिसला काय घ्यायचे तुम्ही, सॅम्पल नंबर्स घ्यायचे आहेत, आणि वाय ॲक्सिसला मीन्स दाखवायचे. मग आता मीन कसे दाखवायचे असतात, की लोएस्ट व्हॅल्यू आणि हायेस्ट व्हॅल्यू याच्यावरून ते डिसाईड करावं लागेल तुम्हाला. ओके, आता ते कसं डिसाईड करायचं हे टाईम सिरीजमध्ये आपण पाहिलेलंच आहे. वाय ॲक्सिसमध्ये काय कसं स्केल घ्यायचं असतं, की लोएस्ट व्हॅल्यूवरून घ्या. आता लोएस्ट व्हॅल्यू याच्यामध्ये किती आहे, 36 दाखवलेली त्यांनी, 36. मग तुम्ही 37 घेतलं चालेल, 38 घेतलं तरी चालू शकतो. ओके, कितीचा फरक आहे त्याच्यावर ठरेल ते. आता कितीचा फरक आहे बघा याच्यामध्ये, स्मॉलेस्ट व्हॅल्यू याच्यामध्ये किती आहे, 37 आहे. ओके, आणि हायेस्ट व्हॅल्यू किती आहे बघा, 51 आहे कदाचित. ओके, मग 51 मायनस 37 किती झाले बघा, ही 4.
14 लाईन्समध्ये तुमचं ग्राफ बसणार आहे. 14 लाईन्समध्ये. ओके. मग 14 ओळी आपल्या वाय ॲक्सिसला असतात, त्यामुळे आपण एक एकचा डिफरन्स घेऊ शकतो. ते बुक्समध्ये त्यांनी 2-2चा फरक दिलेला आहे, तरीसुद्धा चालू शकतो. कितीचा डिफरन्स घेतला तरी चालू शकतो. ओके. तर त्या पद्धतीने त्यांनी 2-2चा डिफरन्स केलेला आहे बघा. 36, 38. या ठिकाणी CL बघा 44.2 ला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा. UCL 47.56 आहे आणि लास्ट LCL 40.8 आहे. ओके. या ठिकाणी ड्रॉ केल्यानंतर सगळे जे मीन्सचे पॉईंट दिलेत, म्हणजे फर्स्ट मीन काय दिला आहे 43 दिला आहे. ओके. एक मिनिट. 43 दिलेला आहे. सेकंड मीन 49 दिलेला आहे. ओके. या ठिकाणी सेकंड मीन हा तुमचा 49 दिलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे. या पद्धतीने सगळे मीनचे पॉईंट सगळे ड्रॉ करा. ओके. मग आता याचं कन्क्लुजन काय येणार बघा. इफ ऑल द पॉईंट्स, आता हे जे सगळे पॉईंट तुम्ही डॉट केलेले आहेत तर ते काय करायचे आहेत बघा. इफ ऑल द पॉईंट्स आर अंडर UCL and LCL, then it indicates that the production process is under control. लक्षात येते का बघा. सगळे पॉईंट हे कसे पाहिजे, 3 लाईनच्या मध्ये, म्हणजे UCL आणि CLच्या मध्येच पाहिजेत, तर अंडर कंट्रोल आहे. एक जरी यातला पॉईंट बाहेर गेलेला असेल, म्हणजे आता कोणते पॉईंट बाहेर गेलेत बघा, तर हा पॉईंट गेलाय, हा किंवा हा पॉईंट गेलाय, याचा अर्थ काय, द प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल. ओके. मग आता या ठिकाणी कन्क्लुजन लिहिलेलं आहे बघा, इथं लिहिलेलं आहे इट शोज द प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल. फक्त तुम्हाला फक्त अंडर कंट्रोल आहे की आउट ऑफ कंट्रोल आहे फक्त एवढंच सांगायचं आहे. ओके. आता फॉर रेंज चार्ट बघा. फॉर रेंज चार्ट याच्यामध्ये सुद्धा 3 लाईन्स असणार आहेत. CL बघा, CL ड्रॉ ॲट R बार, हा त्याचा फॉर्म्युला आहे. R बारची व्हॅल्यू असेल त्या ठिकाणी CL तुम्ही ड्रॉ करायचं आहे. मग R बारची व्हॅल्यू 5.8 आलेली आहे. ओके. तुम्ही ते कॅल्क्युलेट केलेलं आहे मागं. तर UCL बघा D4R बार, D4R बार हा त्याचा फॉर्म्युला आहे. D4 हा कॉन्स्टंट असतो. ओके. कॉन्स्टंट आणि अँड इट इज गिवन इन द एक्झाम्पल. ओके. प्रत्येक गणितामध्ये तो दिला जातो, लक्षात ठेवा. D4ची व्हॅल्यू किंवा D3ची जे काही कॉन्स्टंट असतील ते तुम्हाला दिले जातात एक्झाम्पलमध्ये. ओके. मग D4 काय दिलं आहे तुम्हाला, तर 2.11 तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे. तर मल्टिप्लाय बाय R बार आहे. R बार याचा अर्थ 5.8, याचा अर्थ व्हॅल्यू काय येणार बघा 12.23 ही या ठिकाणी कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. आणि लास्ट LCL D3R बार, तर D3 किती दिलेला आहे, तर 0 दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये, तर तोच घ्या D3 0 मल्टिप्लाय बाय R बार, याचा अर्थ काय 5.8 इज इक्वल्स टू 0. ओके. दॅट इज LCL इटसेल्फ एक्स ॲक्सिस. ओके. लक्षात ठेवा. म्हणजे काय, LCLची व्हॅल्यू 0 आलेली आहे, त्यामुळे एक्स ॲक्सिस हाच तुमचा काय असेल, LCL असेल. ओके. आता याच्यामध्ये रेंज चार्टमध्ये कोणकोणत्या व्हॅल्यू आहेत बघा. हा तुमचा LCL काय 0 आलेला आहे, त्यामुळं आहे त्याच पद्धतीनं एक्स ॲक्सिस येईल. आता CL कुठे आहे बघा, 5.8 आहे, म्हणजे 5 नंतर 8 लाईन्स 1चा डिफरन्स घेतलेला आहे त्यांनी. 5 नंतर 8 लाईन्स घ्या, हा तुमचा CL असेल. ओके. UCL बघा 12.2 दिलेला आहे, म्हणजे 12 नंतर 2 लाईन्स घ्या आणि डॉटेड लाईन ड्रॉ करा किंवा थिक लाईन ड्रॉ केली तरी चालू शकेल, स्ट्रेट लाईन. आता याच्यामध्ये रेंज चार्टमध्ये कोणत्या व्हॅल्यू ड्रॉ करायचे, तर रेंजच्या, लक्षात ठेवा. मीन चार्टमध्ये कोणत्या करायच्या, तर मीन्स दाखवायचे. ओके. या ठिकाणी रेंज दाखवायचे, याच्या ठिकाणी मीन दाखवायचे. ओके. आता याच्यामध्ये रेंज, फर्स्ट रेंज काय बघा, 5 दाखवलेली आहे तिने एक्झाम्पलमध्ये, तुम्हाला ती दाखवलेली आहे. एक्झाम्पलमध्ये ही 5 जे दाखवलेलं आहे, ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला आता दाखवायच्या. म्हणजे फर्स्ट काय बघा 5, नंतर 6, नंतर 5, अशा व्हॅल्यू प्रत्येक दाखवल्यानंतर आपलं कन्क्लुजन काय असतं, आता हे सगळ्या व्हॅल्यू दाखवलेल्या आहेत. ओके. आता हे सगळे दाखवल्यानंतर कन्क्लुजन काय असतं की इफ ऑल द पॉईंट्स आर अंडर UCL, this is UCL and this is LCL, then the production process is
अंडर कंट्रोल, अदरवाईज आउट ऑफ कंट्रोल. तर सगळे पॉईंट हे तुमचे UCL आणि LCLच्या मध्येच आहेत, लक्षात घ्या. हे सगळे पॉईंट म्हणजे याचा अर्थ काय, अंडर कंट्रोल आहे. याचा अर्थ काय की जर तुम्ही ह्याच्यामध्ये मीन चार्ट ड्रॉ केला तर प्रोसेस तुमची आउट ऑफ कंट्रोल होते, आणि रेंज चार्ट ड्रॉ केला तर अंडर प्रोसेस होते, अंडर कंट्रोल होते. मग यातलं कोणतं कन्क्लुजन करेक्ट असतं? रेंज हे काय बेस्ट नाही आहे. तुम्ही मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये पाहिलेलं आहे तुम्ही. ओके, मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये असं पाहिलं आहे की रेंज इज बेस्ड ऑन ओनली 2 व्हॅल्यूज. फक्त 2च व्हॅल्यू डिपेंड असते, त्यामुळे रेंजचे रिझल्ट ॲक्युरेट नसतात. पण या ठिकाणी मीन मध्ये काय पाहिले दुसऱ्या युनिटमध्ये तुम्ही की मीन इज बेस्ट ॲव्हरेज because it is based on all the values of the distribution. Therefore, by this two chart we can conclude that this production process is out of control. लक्षात घ्या. ओके, जर एकच चार्ट सांगितलं असतं इथं मीन चार्ट तर आउट ऑफ कंट्रोल चालू असतं, त्यात काय प्रश्नच नाही. फक्त रेंज चार्ट सांगितलं असतं या एक्झाम्पलमध्ये तर प्रोसेस कशी आली असती, अंडर कंट्रोल आली असती. लक्षात ठेवा. ते कोणतं चांगलं आहे हे आपल्याला काही प्रश्नाशी संबंध नाही, फक्त प्रश्न महत्त्वाचा आहे. कोणत्या प्रश्नानुसार तुम्हाला ही प्रोडक्शन प्रोसेस अंडर कंट्रोल आहे की आउट ऑफ कंट्रोल आहे ही ओळखा असं सांगितलेलं आहे. ओके, असंच एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस करत जाऊया.